अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 म्हणजे शेगाव-रहाटगाव क्षेत्रात सध्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मोठं जनमत तयार होताना दिसत आहे. या प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार कल्याणी तायडे, धीरज बारबुद्धे, वंदना मडघे आणि नरेंद्र देशमुख यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसरात कमळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तोफ धडाडल्यानंतर आमदार प्रवीण तायडे यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वारं संचारलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या आशेवर नागरिक या पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः महिला आणि तरुण मतदारांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन भाजपच्या विजयाचा संकल्प केला. नमस्कार, मी धीरज बारबुद्धे, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक 1 शेगाव-रहाटगाव. माझ्यासोबत माझ्या सहकारी कल्याणी आकाश तायडे अनुसूचित जाती मोर्चामधून अ गटातून आहे. मी ब गटातून उमेदवार आहे. माजी नगरसेविका वंदनाताई मडघे या सर्वसाधारण महिला क गटातून आहे आणि नरेंद्र गोपाळराव देशमुख हे सर्वसाधारण ड गटातून माझ्यासोबत सहकारी उमेदवार आहेत. मी आपल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज रविवार दिवस आहे आणि आमचा खूप मोठा हा शेगाव-रहाटगाव परिसर हा खूप मोठा प्रभाग आहे. चारही नगरसेवक आम्ही सोबत प्रचाराला फिरत असताना बऱ्याचशा कॉलन्या सुटलेल्या आहे. त्यामुळं आज आम्ही असा निर्णय घेतला की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळं चारही जण 4 भागात जर गेलो तर त्या चारही भागातील क्राऊडपर्यंत पोहोचू शकू, मतदारांपर्यंत पोहोचू शकू आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहोचू शकू, म्हणून आज आम्ही चौघजण वेगवेगळ्या भागातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मी सर्वसामान्य जनतेला एवढंच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून सर्वसामान्य मतदारांनी आज एवढाच विचार करण्याची गरज आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ही आमदार खासदाराची निवडणूक नसून कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी दोन्हीही सरकार वर आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये नगरसेवक निवडत असताना अर्ध्या रात्री तुमच्या हाकेला धावून येणारा, तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवणारा, ज्या मूलभूत समस्या आहेत, वीज, पाणी, कचरा, नाली, रस्ते, बगीचे, ही याची निवडणूक आहे आणि या समस्यांची समज असणारा, या समस्यांना करून आणणारा असा कार्यकर्ता निवडायचा आहे. मी धीरज बारबुद्धे मागच्या 15 वर्षापासून या भागामध्ये सातत्यपूर्ण काम करत असताना आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी पालकमंत्री माननीय प्रवीणभाऊ पोटे पाटील, आमचे राज्यसभेचे खासदार माननीय अनिलजी बोंडे, आमच्या नेत्या नवनीतताई राणा यांच्या माध्यमातून अनेक विकासाचे फंड या भागामध्ये आणले. 27 कोटींचा विकास माझ्या नावावर फक्त एवढ्याचसाठी लागू शकला की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. म्हणून 2 सरकार आमच्या पाठीशी असल्यामुळं एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो कुठल्याही संविधानिक पदावर नसताना 27 कोटीचा विकास मी या भागामध्ये घडवून आणलेला आहे. तुम्ही पाहताय सर्व एक वयस्कर लोक, महिला भगिनी स्वयंस्फूर्तीनं माझ्यासोबत शेकडोंच्या संख्येनं प्रचारामध्ये सहभागी होत आहेत आणि आमच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. हे त्या केलेल्या कामाचं फलित आहे आणि असे नगरसेवक जर समजा सभागृहामध्ये गेले तर 100% भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही चौघही जण या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही देतो. आमच्या मागं पालकमंत्र्यांची ताकद आहे. आपण कार्यकर्ता निवडत असताना कार्यकर्त्याची निवडणूक ही कुठल्या राष्ट्रीय धोरणांची किंवा राज्याच्या धोरणांची निवडणूक नाही. ही निवडणूक आपल्या रोजच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची निवडणूक आहे. ही निवडणूक कचरा गाडीची आहे, ही निवडणूक नाली साफसफाईची आहे, ही निवडणूक तुमच्या घरासमोरच्या रस्त्याची आहे, ही निवडणूक तुमच्या घरासमोरच्या स्ट्रीट लाईटची आहे, ही निवडणूक तुमच्या परिसरातील बगीच्याची आहे, ही निवडणूक तुमच्या परिसरातील असलेल्या महानगरपालिकेच्या शाळा शैक्षणिक सुधारणा करण्याची आहे. ही निवडणूक अशा कार्यकर्त्यांना पाठीशी बळ देण्याची आहे की ज्या कार्यकर्त्याला ही समज आहे की या भागामध्ये अभ्यासिका उभारून इथे स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बळ देता आला पाहिजे. खूप मोठा कॉलनी परिसराचा असलेला परिसर आहे. 2 गावं, 3 झोपडपट्ट्या या भागामध्ये येतात. तिथेही विकास घेऊन जाण्याची गरज आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विकास घरोघरी एक मदत लोकांना गेलेली आहे. अनेक योजना आहे, घरकुल योजना आहे. आता आमच्या पालकमंत्र्यांनी घोषणा केली की प्रॉपर्टी कार्ड बनवून मिळणार आहे, ज्याच्यासाठी 4,000 रुपये प्रति घर खर्च येणार होता. ते प्रॉपर्टी कार्ड अगदी मोफतमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देणार आहे. 1 बाय 1 मीटरचं विमान प्रत्येकाच्या घरावर फिरून त्याचं मॅपिंग करणार आहे आणि प्रॉपर्टी कार्ड होणार आहे. अशा अनेकशा योजना आहे आणि ही निवडणूक त्याची आहे, कार्यकर्ता ओळखण्याची आहे. त्यामुळं मी
माझ्या शेगाव राडगाव प्रभागातील लोकांना जे मला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत त्यांना विनंती करतो आहे की माझ्यासोबत कल्याणी तायडे, मी धीरज बारबुद्धे, वंदनाताई मळगे माझी नगरसेविका राहिलेल्या आहेत, त्यांनासुद्धा या भागामध्ये 15 ते 20 कोटी रुपयाचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणलेला आहे. नरेंद्र देशमुख आमचे मागच्या 10-12 वर्षापासून पदाधिकारी होते. भाजपच्या या वेगवेगळ्या पदावर त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. ते सुद्धा या विकासामध्ये माझ्यासोबत सहभागी होते. हा जो विकास झालेला आहे ताईंचा 15-20 कोटीचा असेल किंवा माझा 27 कोटीचा असेल, तब्बल 50 कोटीचा जो विकास आहे यामध्ये या चारही उमेदवारांचं बळ होतं, चारही उमेदवारांचा सहभाग होता. चेहरे जरी आमच्या समोर होते पण त्याच्यामध्ये हे सगळे सहभागी होते. या विकासाची गंगा पुन्हा जोरात प्रवाहित करण्यासाठी लोकांनी आम्हाला बळ द्यावं एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.